तरी काही सगळ्यांसमोर बोलता येत नाही, ते सगळे वेगळ्या टेन्शन मध्ये. आणि तुझं काय नेमकं तुला फ्युचर मध्ये करायचं आहे काही कळायला मार्ग नाही आहे कोणाला. विचार करतोय मी काहीतरी. काय विचार करतो, आम्हाला कळू तरी दे, दिसू तरी दे. हा बोल पत्या. काय त्यांना मराठी सुद्धा बोलता येत नाही? थांब आत्ता चालू मी. अय अय पुढे चालला. अरे 5 महिन्यापासून महाराष्ट्रात राहतात, त्यांना मराठी सुद्धा बोलता येत नाही? चल बस इथं, बस पटकन अरे. इथं. बस इथं. हा, तुला इतकं आम्ही इंग्लिश मिडियमला घातलं, लहानपणापासून इतका खर्च केला, तुला तर इंग्लिश बोलता येते काय? ए ताई, फॅक्ट्सवर बोलू नको हा. मला फॅक्ट्सवर बोलणं जमत नाही. पण उद्या जर मुलीवाले आले आणि त्यांनी विचारलं तुमचा मुलगा काय करतो तर काय सांगू? अरे सांगायचं ना, मुलगा कार्यकर्ता आहे, नेत्यांसाठी काम करतो, साहेबांसाठी काम करतो. आमचा मुलगा नेत्यांच्या सतरंजा उचलतो. ताई तू समज ना, मी पटकन जाऊन येतो. एकटा जाणार आहे का तिथे? अरे मार थोडी ना खायचंय, आहेत ना तिथं माझ्यासारखे 10-12. तुझ्यासारखेच म्हणजे ते रिकाम टेकडे. मग साहेबांचा मुलगा पण असेल ना त्यात. अरे नाही नाही, ते तर अमेरिका आणि लंडन शिक्षणासाठी गेलेत. आणि का रे, ते नेत्यांची मुलं तर मराठी शाळेतच शिकले असणार ना. अरे ते कशी. देव, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुझे सगळे मित्र महाराष्ट्रीयनच आहे का? नाही. गुप्ता आहे, वर्मा आहे, ते तुझ्याशी कोणत्या भाषेत बोलतात? मराठी. मराठी. हे जे लोक असतात ते त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब असू शकतो. 29 राज्याची भाषा, ती प्रत्येक राज्याची भाषा नाही ना शिकू शकत. आणि लक्षात घे, मराठी ही प्रेमाची भाषा आहे, मारधाडीची भाषा नाही आहे. आणि देव मला सांग, आपले छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांसाठीच लढले होते ना? त्यांनी हा विचार केला होता का रे?